मिरजेतील वखारबाग येथून रुईकर मळ्याकडे जाण्यासाठी ओढा आहे। ओढ्यावरून रुईकर मळा आहे। या रस्त्यास रुईकर पाणंद म्हटले जाते। या रस्त्यावरच ओढ्यावरील भराव पावसाने वाहून गेल्याने रुईकर मळ्याजवळ राहणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। प्रभाग क्रमांक 5 मध्ये असलेल्या रुईकर पाणंद रस्त्याच्या दुरावस्थेकडे कोणाचेही लक्ष नाही। मळ्यात राहणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। प्रभागातील नगरसेवकांचेही लक्ष नाही। शाळकरी विद्यार्थी तसेच महिलाही या रस्त्यावरून ये-जा करीत असतात। ओढ्यावरील भराव वाहून गेल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। याकडेही लक्ष देण्याची गरज आहे। पालकमंत्र्यांनी संबंधित विभागास सूचना देऊन रुईकर पाणंद रस्ता दुरुस्त करून ओढ्यावरील भराव तसेच सिमेंट पाईप चांगल्या पद्धतीने बसवून द्यावेत अशी मागणी येथील नागरिकातून होत आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील रुईकर पाणंद नावाचा जो रस्ता आहे, जुना नरवाड रस्ता असं त्याचा उल्लेख आहे आपल्या डीपी प्लॅनमध्ये। परवाच मालगाव रोडवर असलेल्या ओढ्यावरचं तात्पुरत्या स्वरूपात केलेलं पूल वाहून गेलं। त्याच पद्धतीनं पुढं जाऊन जो रोड येतो त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी सुद्धा पूल बांधलं होतं, ते सुद्धा पूल वाहून गेलेलं आहे। इकडं नागरिकांची वर्दळ जास्त असल्यामुळे तिकडे लक्ष देतं। तिकडं सुद्धा अनेक लोकवस्त्या आहेत, विद्यार्थी त्या रोडने ये-जा करतात, महिला त्या रोडने ये-जा करतात। पण प्रशासनाचं आणि महापालिकेचं या कुठल्याही प्रकारच्या या प्रभाग क्रमांक 5 मधल्या वाहून गेलेल्या पुलाकडे लक्ष नाही आहे। पालकमंत्र्यांना फक्त मोठे मोठे रस्ते दिसतात, छोटे रस्ते दिसत नाहीत का? पालकमंत्र्यांना त्या वार्डातील लोकांनी मतदान दिलेलं नाही आहे काय? पालकमंत्र्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालावं आणि हा विषय मार्गी लावावा अशी मी त्यांना विनंती करतो।